नमस्कार आणि वेलकम बॅक. कालचा आपला ब्लॉग जिथे एंड झाला होता तिथूनच आपला आजचा नवीन ब्लॉग मी सुरू केलेला आहे. तर खूप जणांना आयडिया आली की आपण कुठे आलेलो आहोत आणि यानंतरचे 10 ते 15 दिवसाचे ब्लॉग अगदी इंटरेस्टिंग असणार आहेत आणि खरंच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत. सो नक्की कनेक्टेड राहा. तर आपण आलो होतो उज्जैनमध्ये महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि उज्जैन ही सगळी सिटी आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि घरी बसल्या बसल्या तुम्हाला आपल्या ब्लॉग मार्फत पूर्ण उज्जैन आम्ही तुम्हाला फिरवणार आहोत आणि आपल्या महाकालेश्वराचं दर्शन सुद्धा तुम्हाला या ब्लॉग मार्फत होणार आहे. सो नक्की आपल्या ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा. तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आमच्याकडे 3 तास होते कारण हॉटेल तर मिळालं नव्हतं, कारण चेकआउट कोणीच झालं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला 3 तास बाहेर थांबावं लागलं आणि मंदिरात सुद्धा जाऊ शकत नव्हतो कारण आंघोळ वगैरे केल्याशिवाय कसं काय मंदिरात जाणार, कारण इतक्या लांबून आपण आलो आहे आणि एखादं जे ड्रीम असतं त्याप्रमाणे ते ड्रीम आपलं कंप्लीट होणार आहे. तर त्या मंदिरात पण आपण तसंच जायला पाहिजे. सो 3 तास आमच्याकडे होते. तर आम्ही एक विचार केला की आपण तो कॉरिडॉर एक्सप्लोर करूया. तर जे उज्जैनला गेलेले आहेत त्यांना माहिती असेल की तिथे एक कॉरिडॉर आहे आणि ते खूप सुंदर आहे बघण्यासारखं. तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही ते नक्की बघा आणि जे उज्जैनला गेलेले नाही आहेत त्यांना आपल्या ब्लॉगमार्फत मी सगळं जे काय तिथलं A to Z आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर सकाळीच आम्ही तिथे पोहोचलो होतो. आमच्या हॉटेलपासून हार्डली 10 मिनिटावरतीच कॉरिडॉर होता तो आणि कॉरिडॉर पूर्णपणे हा जो आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 1 ते 2 तास तर पाहिजेतच. म्हणजे जर व्यवस्थित तुम्हाला सगळं बघायचं असेल तर मिनिमम 1 ते 2 तास लागतातच आणि सकाळी छानपैकी आम्ही तो एक्सप्लोर केला आणि ऊन पण नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित ते सगळं फिरता आलं आणि तरीही तिथे गर्दी होती. म्हणजे लोक दर्शन घेऊन बाहेर येत होते आणि मग तो कॉरिडॉर जो आहे तो एक्सप्लोर करत होते. तर इथे छानपैकी असं दृश्य आहे आणि एका बाजूला कॉरिडॉर आहे आणि कॉरिडॉर खूप मोठा आहे. इथे खूप देवांचे असे स्टॅच्यू आहेत आणि खूप सुंदर आहेत ते. म्हणजे अगदी बघून प्रसन्न वाटतं, इतके छान तिथे ते स्टॅच्यू आहेत. आणि तिथे तुम्ही भस्म आरती जर नाही करू शकलात उज्जैनला जाऊन तर तिथे तुम्ही डेमो आहे तो घेऊ शकता. काहीतरी 150 रुपीज चार्ज आहे, असं काहीतरी आहे तिथे, पण आम्ही काय तो घेतला नव्हता. आणि इथे तुम्ही बघू शकता सकाळी तिथे अगदी कमी गर्दी होती. पण जर आम्ही हेच 10 नंतर गेलो असतो किंवा दुपारी संध्याकाळी गेलो असतो तर तिथे खूप जास्त गर्दी असती. पण लकीली आम्हाला तसंही हॉटेल मिळणार नव्हतं, त्याच्यामुळे सकाळीच आम्ही छानपैकी हे कॉरिडॉर बघून घेतलं. दुपारी वगैरे खूप ऊन असतं त्याच्यामुळे एका बाजूला अशी शीट पण टाकली होती, त्याच्यावरून तुम्ही जाऊ शकता. कारण उन्हामध्ये इथे चालणं पॉसिबल नाही आहे आणि मोस्टली काय होतं, लोक दर्शन करतात आणि मग कॉरिडॉर बघण्यासाठी येतात. त्याच्यामुळे कोणाकडे म्हणजे चपला नसतात, कारण आपण चपला वगैरे आपल्या गाडीमध्ये काढून येतो किंवा हॉटेलमध्येच काढून येतो किंवा जिथून फुलं घेतली तिथे काढून येतो. त्याच्यामुळे इथे चप्पल म्हणजे मोस्टली घालून खूप कमी लोक तुम्हाला दिसतील. तर इथे मस्तपैकी महादेवांची अशी छान मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे आणि इथे असे खूप देवांचे स्टॅच्यू आहेत. पुढे जाऊन रात्री लाईट शो पण असतो, पण आम्हाला तो काही बघता नाही आला कारण आम्हाला अजिबात टाईम उरला नव्हता आणि एका दिवसामध्ये खूप सारे मंदिरं बघायचे होते आणि खूप मंदिरं आहेत ती मी तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की पुढचे 10-15 दिवस कनेक्टेड राहा. आणि अजून एका ठिकाणी जाणार आहोत आपण, अजून 2 ठिकाणी आपण फिरण्यासाठी जाणार आहोत आणि ते कंटिन्यू आहे आपला प्रवास. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते की आपल्यासोबत कनेक्टेड राहा. आणि ते छानपैकी माझं जे कॉरिडॉर आहे ते सगळं फिरून झालं होतं. यांना कंटाळा आला होता त्याच्यामुळे ह्यांनी काही जास्त तिथे बघितलेलं नाही आहे, कारण रात्रभर प्रवास झाला होता आणि मग थोडंसं तरी आराम करावा. कारण किती केलं तरी पण फ्रेश झाल्यानंतर एक वेगळी एनर्जी असतेच आपल्याकडे. तरी तिथे खूप साऱ्या स्क्रीन्स पण लावलेल्या आहेत. त्या स्क्रीनवरती तुम्ही आरती किंवा लाईव्ह दर्शन महादेवांचं घेऊ शकता. तर तिथे 7:30 वाजले होते आम्हाला, तर 7:30ची जी आरती आहे ती सुद्धा स्क्रीनवरून आम्ही बघितली होती आणि दर्शन झालं होतं आपल्या महादेवांचं. आणि ते छानपैकी आरती झाल्यानंतर तरीसुद्धा आमच्याकडे 1 तास उरला होता. आता 1 तास काय करायचा हा प्रश्न पडला होता. तर त्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला निघालो.
तेवढ्यामध्येच मला कळलं की अजून पुढे हा कॉरिडॉर खूप मोठा आहे. तर मग मी म्हटलं की चला तिकडे जाऊन हॉटेलच्या बाहेर बसून तरी काय अर्थ आहे, त्यापेक्षा हे छानपैकी आपण बघून घ्यावं. तर मग पुढे पुढे गेली तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त तिथे तुम्हाला स्टॅच्यू बघायला मिळतील. त्यानंतर एका ठिकाणी म्हणजे असं सगळं क्लीन आहे, स्वच्छ आहे, जास्त गर्दीसुद्धा नाही आहे तिथे. पण मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही दुपारी गेलात तर मोस्टली चप्पल घालून जा संध्याकाळी वगैरे, आणि दुपारी तर अवॉइडच करा, किंवा गेलात तरी म्हणजे ती जी शीट आहे त्याच्यावरूनच चालणं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण 7:30-8 जेव्हा वाजायला आले आणि जसं ऊन आलं तेव्हा इतकं तिथे ऊन लागायला लागलं, तर विचार करा 8 वाजून गेले होते आणि 9ला आम्हाला आमचं हॉटेल मिळणार होतं. तर जेवढं मला बघता आलं म्हणजे सगळंच मी तिथे बघितलं. आणि आय थिंक ही नदी आहे शिप्रा नदी, आणि पाणी खूप म्हणजे असं कमी झालं होतं, कारण अजूनसुद्धा म्हणजे अजिबातच पाऊस नव्हता उज्जैनमध्ये. कारण आम्ही तिथे विचारलं तर म्हणजे आपल्याकडे थोडासा तरी पाऊस झाला आहे, पण तिकडे बिलकुल पाऊस पडलेला नाही आहे. आणि 8 वाजले तरी मी दाखवले की केवढा तिथे सूर्य होता, म्हणजे केवढं सूर्य नव्हता, म्हणजे खूप ऊन होतं 8 वाजता. तर दुपारी तर काय हालत होत असेल तुम्ही विचार करा. म्हणजे जर तर कधी तुम्ही गेलात आणि म्हणजे तुम्हाला दुपारीच तिथे जावं लागलं तर पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवा. आणि इथे मस्तपैकी असे छान छान बघण्यासाठी आपल्याला आहे, फिरण्यासाठी छान छान आहे. तुम्ही तिथे फोटोज काढू शकता. तिथे त्यांनी असे बसायला पण केलेलं आहे. तिथे तुम्ही थोडासा म्हणजे टाईम रेस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही जर फिरून फिरून दमलात तरच. तरी ते गणपती बाप्पांची हे किती छान आहे, सुंदर वाटत होतं. म्हणजे असं एकदम मोकळं आभाळ आणि असं मस्त सुंदर वाटत होतं. फायनली थोड्या वेळाने आम्ही आलो आणि कोणीतरी चेकआउट केलं, म्हणजे त्यांनी रूम वगैरे आम्हाला मिळाली. आणि फायनली आम्ही आमच्या रूममध्ये चाललो होतो. आणि रूम मंदिरापासून अगदी 10 मिनटावरती होती. आणि आमच्यासोबत अजून कोणतरी होतं, तर ते कोण आहे आणि पुढचे काही दिवस ते आमच्यासोबतच होते. सो ते बघण्यासाठी आपला व्लॉग कंटिन्यू बघा आणि पुढचे सगळे व्लॉगसुद्धा बघा. आणि मी अगदी छोटे छोटे व्लॉग करणार आहे 8 ते 9 मिनटाचे, जेणेकरून तुम्हालासुद्धा बोर व्हायला नको. तर फायनली आम्ही रूममध्ये आलो होतो आणि आम्हाला एकच दिवस राहायचं होतं. सो आम्ही अशी छोटीशी रूम बुक केली होती. तर आमच्यासोबत कोण आहे हे बघण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. आणि आम्ही त्यानंतर काय काय केलं, कुठल्या कुठल्या मंदिरात गेलो, आम्हाला कसं दर्शन मिळालं, किती वेळ लाईनमध्ये थांबलो, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज आम्हाला खूप मंदिरांमध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे मी सगळ्यांचा उपवास होता. खिचडी तिथून मी घेतली होती, पण मला इतकी काही खास वाटली नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेन जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही पोहे वगैरे खा, कारण पोहे तिथले मला आवडले, म्हणजे बघून आवडले. मी तिथे खाल्लेले नाही आहेत, पण ह्यांनी खाल्ले होते तर आय थिंक ते चांगले होते. पण मला खिचडी इतकी अशी छान वाटली नाही. आणि नाश्त्याचे म्हणजे जे रेट आहेत ते पण बजेटमध्ये आहेत. 20-30 रुपीजमध्ये तुम्हाला असं पोट भरून नाश्ता मिळेल. तर हा बाहेरचा एरिया आहे मंदिराच्या तिथला. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कुठल्या मंदिरात गेलो, म्हणजे आम्ही लगेच आपल्या महादेवांचं दर्शन घेतलं की कुठल्या मंदिरात गेलो ते कळेल तुम्हाला.